राष्ट्रवादीचे नेते आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी सुद्धा काही मुद्दे उपस्थित केलेले आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिलेलं होतं. आयोग म्हणतंय की पत्र आलंच नाही, आमच्याकडे पुरावे आहेत, अशा प्रकारचा मुद्दा जो आहे तो जयंत पाटलांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे की आम्ही पत्रावर केलेलं आहे, मात्र ते पत्र मिळालं नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो जयंत पाटलांनी उपस्थित केलेला आहे. अनेक घरं अशी आहे की जी अस्तित्वात नाही पण तिथं मतदार आहेत असं सुद्धा जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. आपण पाहतोय की अतिशय वादग्रस्त हा मुद्दा जो आहे तो अनेक वेळा ठरलेला पाहायला मिळतोय. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे काही पुरावे आणि त्यांनी आरोप केले गेलेले होते आणि तोच मुद्दा जो आहे तो जयंत पाटलांनी इथं लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय की अनेक ठिकाणी घरं नाहीत मात्र त्या घरामध्ये मतदार दाखवलेले आहेत. तर ते कसं आहे असा प्रश्न जो आहे तो जयंत पाटलांनी मोठा उपस्थित करण्यात केलेला आहे. त्यामुळे आता जयंत पाटलांच्या या मुद्द्याला निवडणूक अधिकारी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर वापर करून काढा किंवा वापरता येईल का, अशा प्रकारचं सुद्धा जयंत पाटील यांनी सुचवलेलं आहे का जे दुबार मतदार आहेत की एकच मतदार अनेक ठिकाणी मतदान करतो त्यांच्यासाठी काही सॉफ्टवेअर करता येईल का, जेणेकरून ते कोणत्या कोणत्या ठिकाणी मतदान करतात याची माहिती मिळेल. अशा प्रकारचं सुद्धा जे आहे ते जयंत पाटलांनी प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता यावरती निवडणूक अधिकारी जे आहेत ते काही पर्याय सुचवतात का, जे दुबार मतदार आहे त्यांच्यावरती भूमिका घेण्यासाठी काही महत्त्वाचे पावलं उचलणार का, याला सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. याद्या दुरुस्त करून फेर मतदान घ्या अशा प्रकारचा मुद्दा सुद्धा जयंत पाटील यांनी उपस्थित केलेला आहे. आपण पाहतोय का काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता का जर तुमच्या मतदार याद्या ज्या आहेत त्या घोळ असलेल्या आहेत, त्या सक्षम नसतील तर तुम्ही मतदानाला सामोरं कसं जाता, आणि तोच मुद्दा पुढे घेऊन जे आहे ते जयंत पाटील म्हटलं आहे की ह्या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या दुरुस्त करून फेर मतदान घ्या असं म्हटलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आपण पाहतोय